हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन अरिथमेटिक प्रोग्रेशन मधील प्रॅक्टिस सेट 3.2 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत। पहा क्वेश्चन काय दिला आहे। 11, 8, 5, 2 इन धिस AP which term is number -151। आता हे आपल्याला काय दिलेलं आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि ही जी टर्म आहे -151 ही किती नंबरची आहे हे आपल्याला फाइंड करायचं आहे। म्हणजेच n ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे। कसं सॉल्व्ह करता येईल पहा एक्झाम्पल। प्रथम काय करायचं, गिवन AP लिहून घ्यायचं। द गिवन AP इज 11, 8, 5, 2 डॅश डॅश डॅश। हिअर काय करू आपण, फर्स्ट टर्म लिहून घेऊ। A is the first term, A is equals to 11. Then D is the common difference. आता कॉमन डिफरन्स कसा काढणार आपण, T2 minus T1। सेकंड टर्म काय 8, फर्स्ट टर्म काय 11, 8 minus 11, 8 minus 11 किती येईल, -3। म्हणजे कॉमन डिफरन्स किती मिळाला आपल्याला, -3 मिळाला। आता आपल्याला काय दिलेलं आहे, n नंबरची टर्म आपल्याला दिलेली आहे, किती आहे, -151। लेट द nth टर्म ऑफ द गिवन AP बी -151। n नंबरची टर्म दिलेली आहे -151, म्हणजेच Tn ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे। Tn इज इक्वल्स टू -151। आता फॉर्म्युला यूज करून आपण n ची व्हॅल्यू काढू। वी नो दॅट, काय फॉर्म्युला, Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D। आता Tn ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -151 इज इक्वल्स टू A किती आहे 11 प्लस n ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला, n-1 इंटू D किती आहे -3। आता हे जे 11 आहे ते आपण या साईडला घेऊ, इथे साइन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल। -151 मायनस 11 इज इक्वल्स टू n-1 इंटू -3। -151 मायनस 11, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल आणि साइन कोणतं येईल, मायनस येईल। आता किती येईल पहा, 1 + 1 2, 5 + 1 6, -162 येईल इज इक्वल्स टू n-1 इंटू -3। आता हे -3 आपण या साईडला घेऊ, येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल। -162 डिवाइड -3 इज इक्वल्स टू n-1, येथे काय राहील, n-1। तर भागलो आपण, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 16 मधून 15 गेले 1 राहील, 12 झाले, 3 × 4 = 12, 54 येईल आणि मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल। म्हणजेच आपल्याला n-1 ची व्हॅल्यू किती मिळाली, 54। आता हा 1 आपण या साईडला घेऊ, येथे मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल। n इज इक्वल्स टू 54 + 1, देअरफॉर n इज इक्वल्स टू काय, 55। म्हणजे ही जी -151 टर्म आहे ती किती नंबरची असणार आहे, 55 नंबरची असणार आहे। हेच आपल्याला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं। आन्सर लिहू आपण, देअरफॉर 55th टर्म ऑफ द गिवन AP इज -151। म्हणजे ही जी -151 टर्म आहे ती किती नंबरची असणार आहे, 55th नंबरची असणार आहे। पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।